नमस्कार मंडळी. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या दिवशी मी विचार केला आज आपण एक मिनी ब्लॉग बनवूया. तर दिवसाची सुरुवात आपण देवपूजा करून चालू केली. शंखनाद झाला व शंखनाद झाल्यानंतर आपण कलश घेऊन गुढी उभारण्याची तयारी सुरू केली. आईने गुढी उभारण्यासाठी फार मदत केली. त्यानंतर आईला थोडीफार मदत मी पण केली. कॅमेरामॅन प्राजक्ता आपल्याला खूप टिप्स देत होती. टिप्स देता देताच आपली गुढी एकदम रेडी झाली होती. गुढी रेडी होताच थोडी आयडिया मी सुद्धा लावली उभा करण्यासाठी गुढी, पण ती आयडिया झाली फ्लॉप. मग आई स्वतः उभं राहून आईने गुढी उभी केली. गुढी उभारताच फार भूक लागून गेली म्हणून प्राजक्ता आणि आई नैवेद्याच्या तयारीला लागले. त्यामध्ये प्राजक्ता पुऱ्या लाटत होती आणि आई पुऱ्या तळत होती. साईडला आमरसही रेडी होता. आमरस पाहताच मला फार भूक लागून गेली म्हणून मी आईला आणि प्राजक्ताला सांगितले की आपण लवकरात लवकर गुढीची पूजा करून घेऊया व नैवेद्यही दाखवून देऊया. नैवेद्याला पाहू शकता तुम्ही आमरस, डाळ भात, उसळ व बटाटा होता. त्यानंतर प्राजक्ता आणि आईने गुढीची पूजा करायला घेतली व त्याला नैवेद्यही दाखवले. त्या हॅपी गुढीपाडवा तुम्हा सर्वांना आमच्याकडनं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.